विश्ववंदनीय विश्व शांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी विश्व शांती बुद्ध विहार पवननगर येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या बुद्धवचनाद्वारा धम्मदेशना देण्यास प्रारंभ करतो. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांचा महत्त्वपूर्ण संदेश आपण रोज आणि रोज श्रवण करतो. जो उपदेश आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरणारा आहे. भगवंताच्या मूळ वाणीला उद्देशून सिगालवाद सूत्राच्या द्वारा आपण सारांश रूपाने वेगवेगळ्या अंगाने धम्मदेशना श्रवण करत असतो. काल आपण उत्तर दिशा मित्र, अपतिष्ट, नातेवाईक यांना समजून आपण उत्तर दिशेची कशा प्रकारे पूजा करावी या संदर्भामध्ये, म्हणजे मित्राची कशा प्रकारे सेवा करावी, तर 5 प्रकारे सेवा आपण करावी. जर 5 प्रकारे आपण आपल्या मित्रांची, अपतिष्टांची, नातेवाईकांची जर सेवा करत असेल तर खऱ्या अर्थाने उत्तर दिशेची पूजा आपण करतोय अशा प्रकारचं तात्पर्य सिगाल या तरुणाला भगवंत समजावून सांगताना सांगत असतात. जसं तुझ्या पित्याची इच्छा होती की तू सर्व दिशेची पूजा करावी, तर तुला जर उत्तर दिशेची पूजा करायची असेल तर तुझ्या मित्रपरिवार असेल, अपतिष्ट असतील, नातेवाईक असतील, या सर्वांसाठी तो या 5 प्रकारच्या तत्वाचं, 5 प्रकारच्या नियमांचं तू पालन केलं पाहिजे. या 5 प्रकारच्या नियमांचं जर तू पालन केलं तर उत्तर दिशेची पूजा तू करतोय अशा प्रकारचं होईल. आणि आपण जर 5 प्रकारे आपल्या मित्रांची सेवा करत असेल तर आपले मित्रसुद्धा, आपले अपतिष्ट, नातेवाईकसुद्धा आपल्यावरती 5 प्रकारच्या अनुकंपा करत असतात. तर त्या 5 प्रकारच्या अनुकंपा आजच्या देशनेमध्ये आपण बघणार आहोत. 5 प्रकारची अनुकंपा म्हणजे आपण ज्यांच्यासोबत सहवास करत असतो, ज्यांच्यासोबत आपलं मित्रत्व असतं, स्नेहपूर्ण असं आपलं ज्यांच्यासोबत नातं असते, ते नातं कशा प्रकारे टिकवावं, त्या नात्यामध्ये कशा प्रकारचा दृढ विश्वास आपण निर्माण करावा या संदर्भामध्ये काल सविस्तर रूपाने आपण देशना बघितली. आज आपण बघणार आहोत की मित्रावरती, म्हणजे मित्रांच्या 5 प्रकारे आपण सेवा केल्यानंतर ते मित्र आपल्यावरती कशा प्रकारे अनुकंपा करत असतात. तर पहिल्या प्रकारची अनुकंपा असं म्हटलं आहे की आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं जर संकट आलं असेल आपल्या जीवनामध्ये, म्हणजे कुठल्याही प्रकारचं संकट असू द्या, आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं जर संकट आलं असेल तर आपले मित्र त्या संकटामध्ये योग्य प्रकारे आपली रक्षा करत असतात. त्या संकटातून दूर सारण्यासाठी, निघण्यासाठी आपल्याला ते
मदत करत असतात. कारण मित्रत्वाचं ते लक्षण आहे आपल्या जीवनामध्ये. कारण मनुष्याचं जे जीवन आहे, कधी केव्हा कुठे कोणत्या प्रकारच्या प्रसंगी मनुष्याला आपल्या खऱ्या मित्रांची गरज पडेल किंवा आपल्यावरती अचानकपणे कोणत्या प्रकारचं संकट येऊ शकेल हे आपण सांगू शकत नाही. कारण मनुष्याचं जे जीवन आहे ते सर्व अनिश्चित आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये निश्चित असं काहीच नसतं. म्हणजे क्षणाक्षणाला मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग घडत असतात. सुखही मनुष्याच्या जीवनामध्ये सुख मनुष्याच्या जीवनामध्ये काही क्षण येत असतं, परंतु दुःखाचे प्रसंग मात्र अनेक वेळा पावलोपावली दुःखाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि त्यामुळे जर आपला चांगला मित्र असेल, चांगला स्नेही असेल, तर अशा प्रकारच्या दुःखद प्रसंगी आपल्याला एक चांगल्या प्रकारचा मार्ग ते सांगत असतात. आणि चांगल्या प्रकारचं असं कालच आपण बघितलं की कल्याण मित्र आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या मनुष्यांना असं वाटतं की माझं जीवन अत्यंत सुखपूर्वक असावं, तर त्या मनुष्याने आपल्या जीवनामध्ये एका कल्याण मित्राची संगती करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि चांगले जे कल्याणकारी मित्र असतात, तर ते संकटकाळी आपल्या जीवनामध्ये आपल्याला मदत करतात, आपलं रक्षण करतात. आणि अशा प्रकारचे रक्षण करणारे मित्र आपल्यासोबत असले पाहिजे. म्हणजे चांगला प्रसंग मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही आपल्याला प्राप्त होत असते, जसं मित्रत्व कसं असावं, संगती कशी असावी आणि खरा सोबती कसा असावा, याचं जर अत्यंत महत्त्वपूर्ण असं उदाहरण जर आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये बघायचं असेल, तर सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांची अत्यंत दृढ अशी मैत्री होती. असं म्हटलं आहे की 7 पिढ्यांपर्यंत सारिपुत्त आणि महामोग्गलायन या कुळांची 7 पिढ्यापासून मैत्रीचे संबंध होते. आणि हे दोघं सुद्धा एवढे म्हणजे अगदी एका मातेच्या पोटी जरी यांचा जन्म झाला नसेल, तरी सुद्धा अगदी एका मातेचे पुत्र हे आहेत अशा प्रकारचं यांचं आचरण होतं, यांचा व्यवहार होता आणि एकमेकांच्या सोबतचा यांचा सहवास होता. म्हणजे अशा प्रकारचं मित्रत्व अत्यंत घनिष्ठ सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांचं होतं. यांनी सोबतच संन्यास घेतला. म्हणजे जेव्हा दोघांच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा विचार उत्पन्न झाला की संसारामध्ये काहीही स्वारस्य नाही आहे, संसारामध्ये राहून आपण सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही, या संसाराचा आपण त्याग केला पाहिजे. आणि दोघं सुद्धा प्रवर्जित होतात. संजय वेलटीपुत्र यांच्याकडे ते प्रवर्जा ग्रहण करतात, त्यांच्याकडे असणारे सर्वच्या सर्व ज्ञान ते आत्मसात करतात. आणि त्यांच्याकडे ज्ञान आत्मसात केल्यानंतर हे दोघेही प्रज्ञावान असतात, बुद्धिवान असतात. पूर्व पुण्य असतं, पूर्व कुशल कर्मामुळे त्यांची प्रज्ञा अत्यंत विकसित असते. आणि काही दिवसामध्ये संजयकडे असणारं जे काही ज्ञान आहे त्या सर्व प्रकारच्या ज्ञानाला ते आत्मसात करतात आणि त्यांच्यासोबत राहतात. परंतु त्याने एकमेकांमध्ये करार केलेला असतो. त्यांच्या दोघांमध्ये एक अशा प्रकारचा करार असतो की आपण जरी या ज्ञानाला प्राप्त केलं तरी हा खरा दुःखमुक्तीचा मार्ग नाही आहे, हा जीवनमुक्त मार्ग नाही आहे. परंतु दोघांपैकी कोणाला सुद्धा जर दुःखमुक्तीचा मार्ग सापडला तर तात्काळ क्षणी त्याने कुठल्याही प्रकारचा विलंब न करता तो मार्ग आपल्या दुसऱ्या मित्राला सांगितला पाहिजे, असा त्या दोघांमध्ये करार असतो. जेव्हा सारिपुत्त म्हणते राजगृहामध्ये भिक्षाटन करत असताना इकडे पंचवर्गीय परिवर्जकामधील जे अश्वजित भंते असतात ते सुद्धा राजगृहामध्ये भिक्षाटन करत असतात. आणि राजगृहामध्ये भिक्षाटन करत असताना त्यांची चर्या ते पाहतात. त्यांची चर्या अत्यंत प्रसन्न असते, प्रमुदित असते, आनंदी असते. आणि सारिपुत्त भंते अत्यंत प्रज्ञावान असल्या कारणाने त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की अरे, हा जो भिक्षू दिसत आहे हा भिक्षू नक्कीच अरहंत मार्गावरती आरूढ झाला असला पाहिजे, नक्कीच याला जीवनाचं जे काही सार आहे, सत्य आहे, या सत्याची याला अवगत झालं पाहिजे, याच्याकडे आपण गेलो पाहिजे. परंतु ते विचार करतात की नाही, सध्या हे भिक्षाटन करत आहेत आणि या क्षणी जाणं काही योग्य नाही आहे. अश्वजित भंते भिक्षाटन करतात
भोजन करतात आणि भोजन केल्यानंतर सारीपुत्र भंते त्यांच्या जवळ जातात, त्यांना प्रणाम करतात, त्यांना म्हणतात की भंते आपले गुरु कोण आहे, आपल्या गुरुचा सिद्धांत का आहे, आपण कोणाला गुरु मानून प्रवर्जित झाला आहात. तर तेव्हा भंते म्हणतात की मी नवीनच आहे, त्यामुळे मला काही विशेष काही सांगता येणार नाही, परंतु शाक्य कुळामधील श्रमण गौतम हे माझे गुरु आहे, मी त्यांचा शिष्य आहे. भंते थोडक्यामध्ये काहीतरी सांगा की त्यांचा काय सिद्धांत आहे. तर ते म्हणतात की त्यांचा सिद्धांत असा आहे की जे जे काही उत्पन्न होणार आहे ते नष्ट होणार आहे. उत्पन्न होण्याची कारणं काय आहेत आणि त्या कारणाला नष्ट करण्याचा मार्ग कोणता आहे, तर हे भगवंत सांगत असतात. बघा, एक गाथा फक्त त्या ठिकाणी अस्वजित भंते सारीपुत्र भंतेना सांगत असतात. ते महाप्रज्ञावान असल्या कारणाने एक गाथा श्रवण केल्याबरोबर त्यांना निर्मळ चक्षुज्ञान प्राप्त होते, श्रोतापन्न अवस्था त्यांना प्राप्त होते. त्यांना प्रणाम करतात आणि ते निघून जातात. म्हणते काही क्षणानंतर आम्ही आपल्या गुरुकडे येणार आहोत. लगेच जेव्हा सारीपुत्रांना महामोगल्यान बघतात, बघितल्याबरोबर ते म्हणतात की अरे मित्रा, तुझी चर्या अत्यंत प्रसन्न आहे, प्रमुदित आहे, आनंदी आहे. तुला सत्य सापडलं आहे का, तू सत्याचं ज्ञान अवगत केलं आहे का. अगदी सारीपुत्र अस्वजित भंतेसोबतचा संपूर्ण वृत्तांत महामोगल्यान भंतेना सांगतात आणि तीच गाथा त्यांना सांगतात. ती गाथा ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी सारी महामोगल्यान भंते सुद्धा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतात आणि ते दोघंच्या दोघं सुद्धा भगवंताकडे जाण्यासाठी निघत असतात. 250 परिवर्जकांना असं वाटतं की आम्ही तुम्हाला गुरु मानलं, तुमच्यासोबत आम्ही येतो, आणि ते सर्वच्या सर्व निघून जात असतात. म्हणजे मित्रत्व अशा प्रकारचं लक्षण असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जर एखादं सत्य ज्ञान जर सापडलं असेल किंवा सत्यापर्यंत जर आपण पोहोचत असेल किंवा चांगली महत्वपूर्ण एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये जर आपला प्राप्त झाली असेल, तर मित्रत्वाचं ते नैतिक कर्तव्य आहे की आपल्या मित्राला ती गोष्ट आपण सांगितली पाहिजे. म्हणजे खरा मित्र कसा असतो की आपल्या सुखदुःखाच्या म्हणजे प्रसंगी आपल्या मित्राच्या त्या सुखदुःखामध्ये जर तो अत्यंत प्रामाणिकपणे जर सहभागी होत असेल, प्रामाणिकपणे त्याला मदत करत असेल, तो दुःखामध्ये असेल, त्या दुःखामधून त्याला तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असेल, तर खऱ्या अर्थाने ते खऱ्या मित्रत्वाची लक्षणे आहेत असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि आपण जेव्हा आपल्या मित्रांची सेवा करतो तर ही पहिल्या प्रकारची अनुकंपा आपला मित्र आपल्यावरती करत असतो. आपले हितसंबंध तो जोपासतो. आपण संकटकाळी तो आपल्याला मदत करतो, आपलं रक्षण करतो आणि चांगल्या प्रकारच्या मार्गाने मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असतो. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये चांगलं सांगणारे लोक फार दुर्मिळ आहे, फार कठीण गोष्ट आहे. चांगले सांगणारे लोक, वाईट सांगणारे लोक मात्र पावलोपावली आपल्याला भेटू शकतात. प्रत्येक क्षणाक्षणाला वाईट सांगणारे लोक आपल्याला मिळतात, परंतु चांगलं सांगणारी लोक आपल्याला फार कमी मिळतात. आणि चांगलं सांगणारे मनुष्य जरी असतील तरी त्या क्षणी आपल्याही मनाची मानसिकता ते चांगलं श्रवण करण्याची असली पाहिजे, ते ऐकून घेण्याची असली पाहिजे. कारण आपण जर आपल्या धुंदीमध्ये जर असेल तर आपला मित्र आपल्याला किती चांगला सांगत असेल तरी सुद्धा आपण ते काही ग्रहण करू शकत नाही. आणि जेव्हा आपल्या जीवनाची हानी होते, आपल्याला काहीतरी लॉस होतो, काय दुःख आपल्या जीवनामध्ये येते, तेव्हा मनुष्य म्हणतो की अरे तू जे सांगत होता ना ते अगदी बरोबर आहे, मी मात्र त्यामुळे दुःख भोगलेलं आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये एका मित्रत्वाची कर्तव्य अशा प्रकारे त्याने जोपासली पाहिजे. ही पहिली अनुकंपा आपला मित्र आपल्यावरती करत असतो. त्यानंतर दुसरी असं म्हटलं आहे, त्याची जी काही धनसंपत्ती आहे, म्हणजे त्या धनसंपत्तीचं सुद्धा तो चांगल्या प्रकारचं संरक्षण करत असतो. आपल्या मित्रत्वाच्या म्हणजे मित्रत्वावरती अनुकंपा करत असताना जर वेळोप्रसंगी त्याच्या धनसंपत्तीचं जर आपल्याला संरक्षण करायचं असेल, आपल्याला सुरक्षा करायची असेल, तर त्या धनसंपत्तीचं सुद्धा ते सुरक्षा करू शकतात. जसं आपण बाहेर जेव्हा जात असतो, बाहेर म्हणजे घराला लॉक लावून जेव्हा लोक बाहेर जातात तर घराकडे लक्ष द्या असं कोणाला सांगतात? शेजाऱ्याला सांगतात. कारण आपल्या जवळचं कोण असतं त्या क्षणी? आपले शेजारी असतात. आणि भले ते चांगले असो नसो तरी सुद्धा जाताना मात्र आपण त्यांना सांगतो की घराकडे थोडं लक्ष द्या, घराकडे थोडी काळजी तुम्ही घ्या.
म्हणजे एक आपलं एक तसं नैतिक कर्तव्य म्हणून आपल्याला असं वाटतं की हे आपल्या जवळ असतात आणि सुखदुःखाच्या प्रसंगी ते आपल्याला कामी येऊ शकतात. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या संपत्तीचं जर संरक्षण आपल्याला करायचं असेल, खरे जे मित्र असतात म्हणजे खरे स्वतःला खरे मित्र समजून जे खोटे मित्र असतात तर ते आपल्या धनाच्या आपल्या संपत्तीचं कधीही रक्षण करू शकत नाही. बौद्ध साहित्यामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की खरे मित्र समजून म्हणजे खोट्या मित्रासारखं जे वागतात त्यांची धनसंपदा नष्ट झालेली असते. सुमन श्रेष्ठ नावाचा बौद्ध साहित्यामध्ये एक श्रेष्ठी असतो जो अत्यंत सिलवान असतो, गुणवान असतो, धनवान असतो, परंतु जेव्हा त्याला संगती चांगल्या मित्रांची लाभत नाही, असं म्हटलं की 80 करोड धनसंपत्तीचा तो मालक असतो, परंतु चांगले मित्र न मिळाल्यामुळे व्यसनामध्ये, जुगारामध्ये किंवा अन्य प्रकारच्या अकुशल मार्गामध्ये 80 करोड धनसंपदा, स्वतःची 40 करोड धनसंपदा आणि पत्नीची 40 करोड धनसंपदा त्या ठिकाणी तो नष्ट करत असतो. कशामुळे? तर चांगल्या प्रकारचा मित्र मनुष्याच्या जीवनामध्ये न लाभल्यामुळे. आणि त्यामुळे चांगला मित्र जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्या धनसंपत्तीचं त्या ठिकाणी संरक्षण सुद्धा करू शकतो. जर चांगला मित्र नसेल तर आपल्या मित्राला सुद्धा लुबाडू शकतो, मित्रत्वाच्या नात्याने सुद्धा तो आपल्याला लुटू सुद्धा शकतो. असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. भगवंताच्या काळामध्ये एक छोटस म्हणजे जातक कथा आलेली आहे की मित्र ज्याला मित्र आपण समजतो म्हणजे मित्राच्या रूपाने वैरी हा कसा त्याच्या गुणाने म्हणजे दुर्गुणाने तो सिद्ध होतो, या जातक कथेमधून आपल्याला थोडासा म्हणजे बोध आपण घेऊ शकतो. एकदा काय असतं, एक दोन मित्र असतात, ते अनेक वर्षापासून त्यांचं मित्रत्व असते आणि एकदा त्याला दुसऱ्या गावी त्या मित्रांना म्हणजे जायचं असतं. दुसऱ्या गावी त्या मित्रांना जायचं असल्या कारणाने त्याच्याकडे असं म्हटलंय की काही म्हणजे बकऱ्या असतात आणि त्या सर्वच्या सर्व बकऱ्या त्या मित्राला तो देत असतो की काही दिवस मी बाहेर जात आहे तर काही दिवसापर्यंत तू या बकऱ्यांना म्हणजे सांभाळ. विश्वासाने आपल्या मित्राला तो त्या बकऱ्या देत असतो आणि काही दिवसानंतर तो पुन्हा परत येतो. परत आल्यानंतर ज्या घरामध्ये त्या बकऱ्या बांधलेल्या असतात तर तो सांगतो की बा माझ्या बकऱ्या दे आता मला, म्हणजे आता मी आलो आहे. तर तो म्हणतो की अरे मित्रा, मला खूप दुःख होत आहे, म्हणजे मला खूप वाईट वाटत आहे, कारण तुझ्या ज्या बकऱ्या आहे त्या बकऱ्या म्हणजे घरामध्ये असणारे जे काही उंदरं आहे त्या उंदराने सर्व बकऱ्या तुझ्या खाऊन टाकल्या. आणि तिथे त्यांना ते लेड्या वगैरे बकऱ्याच्या दाखवतो. आणि आता हे काय सत्य आहे का? सत्य नाही आहे, परंतु त्या बकऱ्या तो दुसरीकडे लपवत असतो कारण त्याच्या मनामध्ये लोभ उत्पन्न होतो आणि लोभ मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळे तो म्हणतो की तुझ्या सगळ्याच्या तिथं खूप मोठमोठे उंदरं आहेत, त्या सर्व उंदराने तुझ्या बकऱ्या खाऊन घातल्या म्हणजे खाऊन टाकल्या. तर त्याला समजतं की मित्र तर आपला खोटा बोलत आहे. आता याला कसं म्हणावं, कारण आपण देत असताना मित्रत्वाच्या नात्याने ते कधी कधी म्हणतो आपण किंवा झाकली मूठ 1.25 लाखाचे, आता बोलता येत नाही आणि म्हणता येत नाही, कारण काही आपण तसं जर कोणाला काही बोललोच नाही, आपण कोणाला काही आपण उसनवारी केली समजून घ्या आणि कोणाला ती गोष्ट आपण सांगितली नाही आणि समोरचा व्यक्ती जर देत नाही म्हटला तर मग काय करणार आपण? कोणाला सांगू शकत नाही. पोलीस केस करायची तर काय आपल्याकडे पुरावा नसतो, काहीच करू शकत नाही आपण. आणि त्यामुळे लोक म्हणतात की आता झाकली मूठ 1.25 लाखाची बोलून काही उपयोग नाही आहे. आणि त्यामुळे मग याला असं वाटतं की आता काय उपयोग आहे बोलून. पण हा खूप चतुर असतो, हा खूप हुशार असतो. तर म्हणतो ठीक आहे, आता काही हरकत नाही, त्यामध्ये तुझाही काही दोष नाही आहे, आता बकऱ्या खाल्ल्या उंदराने तर खाऊ दे, काही हरकत नाही. तर मी खूप थकून आलो आहे, जरा नदीवरती आंघोळ करून येतो. नदीवरती आंघोळ करून येत असताना याचं लहान बाळ असते, तर तो म्हणतो की तुझ्या बाळाला सुद्धा मी नदीवरती आंघोळ करण्यासाठी घेऊन जातो. आता याला म्हणजे काहीच हा विचार करत नाही आणि त्या ठिकाणी त्या बाळाला घेऊन जा असं म्हणतो. तो नदीवरती जातो आणि नदीवरती गेल्यानंतर आंघोळ वगैरे करतो. याच्या लहान मुलाला एका दुसऱ्या व्यक्तीकडे तो ठेवत असतो आणि पुन्हा तो एकटाच घरी येतो. एकटाच घरी आल्यानंतर तो म्हणतो की अरे तुझ्यासोबत जर माझा मुलगा होता, तो मुलगा कुठे आहे? तो म्हणतो अरे मित्रा, मला खूप दुःख होत आहे, मला खूप खेद होत आहे. तुझ्या मुलाला मी आंघोळ करून खांद्यावरती म्हणजे घेऊन येत होतो, खांद्यावरती तो माझ्या बसला होता, आकाशातून घार आली आणि वरच्या वरच त्या मुलाला म्हणजे घेऊन गेली, माझा काही नाविलाज झालेला आहे. तो म्हणतो अरे असं कसं होऊ शकते, एवढा मोठा माझा मुलगा घार कसे काही नेऊ शकते?
लहान बाळ असेल तर ठीक आहे, एवढ्या मोठ्या मुलाला कसं नेऊ शकते? तो म्हणतो उंदीर जर बकऱ्या खाऊ शकतात तर मुलाला सुद्धा घार नेऊ शकते. अशा प्रकारे तो त्याला बोलतो. त्याच्या लक्षामध्ये चूक येते. ते म्हणते की मला क्षमा कर, आणि दुसऱ्या एका गोठ्यामध्ये बांधलेल्या बकऱ्या असतात तर त्याला तो बकऱ्या देत असतो. म्हणजे शेराला सव्वा शेर कधी कधी मिळत असतो. आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे मित्र असतात, तर अशा प्रकारचे मित्र मित्रत्वाच्या नात्याने शत्रूचं कार्य आपल्या जीवनामध्ये करत असतात. परंतु जे खरे मित्र असतात, ज्या खऱ्या मित्रांची आपण 5 प्रकारे सेवा करत असतो, तर ते मित्र मात्र आपल्या धनाचं संरक्षण करतात, आपल्या धनाचं रक्षण करतात. पूर्वीच्या काळामध्ये लोक असं म्हणायचे की म्हणजे जान जाय परंतु वचन ना जाय. ऐक ना, म्हणजे एकदा जर शब्द दिला, एकदा जर वचन दिलं, तर ते वचन मनुष्याचं जीवन जरी संपलं तरी सुद्धा वचन संपलं नाही पाहिजे. म्हणजे शब्दाला एवढं महत्व होतं. पूर्वीच्या काळामध्ये एखादा शब्द जर कोणाला दिला तर त्या शब्दासाठी लोक जीव सुद्धा देत होते. ऐक ना, तशा प्रकारची ती त्यांची मानसिकता होती, किंवा तशा प्रकारे त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा त्या काळामध्ये होता. परंतु आज तो प्रामाणिकपणा आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्यांचा जो चांगला मित्र आहे, किंवा ज्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये चांगल्या प्रकारचा भाव आहे, तर तोच व्यक्ती अशा प्रकारचं चांगलं कर्म, म्हणजे मित्रत्वाचं जे कर्म आहे ते कर्म जोपासतो. आणि मग मित्र सुद्धा आपल्या मित्रावरती अनुकंपा करतो दुसऱ्या प्रकारची. त्याच्या धनसंपत्तीचं तो खूप चांगल्या प्रकारे रक्षण करतो, संरक्षण करतो. आणि संकटकाळी त्या संपत्तीला कशा प्रकारे वाढवायचा आहे, त्या संपत्तीचा कशा प्रकारे म्हणजे त्या संपत्तीचा विकास करायचा आहे, या संदर्भामध्ये सुद्धा तो खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतो. म्हणजे दुसऱ्या प्रकारची अनुकंपा आपला मित्र आपल्यावरती करत असतो, जो की चांगला सद्गुणी आहे, शीलवान आहे, गुणवान आहे, आणि जो खऱ्या अर्थाने मित्रत्वाच्या म्हणजे क्षमतेचा आहे किंवा मित्रत्व करण्याच्या लायकीचा आहे. तर अशा प्रकारे तो आपल्यावरती अनुकंपा करत असतो. तिसऱ्या प्रकारचं असं म्हटलं आहे, जे संकटामध्ये सापडल्यानंतर सुद्धा मित्र त्याचा आधार बनत असतात. म्हणजे संकट मनुष्याच्या जीवनामध्ये संसार म्हटल्यानंतर अनेक प्रकारचे कठीण प्रसंग मनुष्याच्या जीवनामध्ये येत असतात. परंतु संकटाच्या काळी जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधी कधी लोक म्हणजे मदत करण्याचं सोंग करतात. आपण ते व्हॉट्सअपला वगैरे बघा येतात, कधी कधी इमेजेस क्रिएट केले जातात. म्हणजे हे जे इमेजेस वगैरे बनवले जातात, किंवा पूर्वीच्या काळामध्ये जे काही मना वगैरे तयार केल्या जातात, तर लोकभावना जशी आहे, म्हणजे लोकांची मानसिकता जशी आहे, तशा प्रकारे जसं एखादा व्यक्ती विहिरीमध्ये पडलेला दाखवतात, आणि विहिरीमध्ये पडलेला व्यक्ती दाखवल्यानंतर तो वर व्यक्ती असतो आणि तो हात त्याला खाली म्हणजे पकडण्यासाठी देत असतो. वास्तविक पाहता त्याच्या बाजूला एक शिडी पडलेली असते, त्याच्या बाजूला एक दोरी सुद्धा ठेवलेली असते. म्हणजे त्याला जर वाचवायचं असेल तर तो शिडी सुद्धा त्या विहिरीमध्ये टाकू शकतो, दोरी सुद्धा त्या शिडीमध्ये टाकू शकतो, विहिरीमध्ये टाकू शकतो, आणि त्याला वाचू शकतो. परंतु त्याला ते काय वाचवायचं नसतं, वाचवण्याचा केवळ त्याला अभिनय करायचा असतो. असेही लोक आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यामुळे खरा जो मित्र आहे, तर तो खरा मित्र आपल्यावरती असणारं जे संकट आहे, आपल्या असणाऱ्या संकटावरती तो आपल्याला मदत करत असतो. संकट काळी आपल्याला मदत करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कधी कधी संकटकाळी म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जर एखादं संकट आलं असेल, तर संकटाच्या काळी मनुष्य पळून जात असतात. संकटाच्या काळी मनुष्य पळून जात असतात. परंतु संकट मनुष्याच्या जीवनामध्ये आपण म्हणतो ना, आज माझ्यावरती वेळ आहे, उद्या ती वेळ तुझ्यावर सुद्धा येऊ शकते. म्हणजे मनुष्याचं जीवनच असं आहे की जसं पृथ्वी गोल आहे असं म्हणतात, म्हणजे पृथ्वी ही गोल आहे. आणि त्यामुळे आज ज्या अवस्थेमध्ये आपण आहोत, उद्या त्या अवस्थेमध्ये आपण राहीलच असं काही सांगू शकत नाही. जसं आज आपण सुखामध्ये आहोत, तर उद्या दुःखामध्ये सुद्धा राहू शकतो. आज जर आपण दुःखामध्ये असेल तर उद्या आपण सुखामध्ये सुद्धा राहू शकतो. सुख आणि दुःख हे मनुष्याच्या जीवनाच्या दोन बाजू आहे. जसं नाण्याला दोन बाजू आहे, दिवस आहे तशी रात्र आहे, ऊन आहे तर सावली आहे. हा मनुष्याच्या जीवनाचा खेळ आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये खरा मित्र तोच असतो की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येत असेल, त्या संकटाच्या वेळी
त्या संकटाच्या प्रसंगी आपण त्याला मदत केली पाहिजे. मग मदत करत असताना हा जो मदतीचा भाव आहे, भगवंत असे म्हणतात की हा जो मदतीचा भाव आहे, हा मदतीचा भाव करत असताना म्हणजे मित्राला तर आपण मदत केलीच पाहिजे, परंतु मदतीचा हा जो सद्गुण आहे, हा अत्यंत महत्वपूर्ण असा सद्गुण आहे. व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आपण जे दुःखी असतात, जे कष्टी लोक असतात, कारण एकाएकी मदत कोणीही कोणाला मनुष्य करू शकत नाही. मदतीचा हा जो सद्गुण आहे, तर मदतीचा सद्गुण हा हळूहळू आपल्यामध्ये आपण विकसित केला पाहिजे. हळूहळू त्या सद्गुणाला जर आपण विकसित करत असेल तर खऱ्या अर्थाने त्या सद्गुणाला आपल्यामध्ये आपण परिपक्व करू शकतो आणि त्यामुळे संकट काळामध्ये आपल्या मित्रांना आपण खूप चांगल्या प्रकारची मदत केली पाहिजे. त्यांना कोणत्याही प्रकारे दुःख उत्पन्न होत असेल तर त्या सर्व प्रकारच्या दुःखातून नष्ट होण्यासाठी त्यांना आपण मदत केली पाहिजे. कारण त्यांना जर आपण तशा प्रकारची जर मदत करत असेल तरच खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मित्रत्वाची असणारी जी लक्षणं आहे, त्या मित्रत्वाच्या लक्षणामध्ये आपण परिपूर्ण उतरू शकतो, त्याला परिपूर्ण करू शकतो. त्यानंतर चौथं कर्म आहे मनुष्य संकट काळी. चौथं कर्म असं म्हटलं, ज्यांच्या संकट प्रसंगी व विपत्तीच्या काळामध्ये एखादं जर आपल्यावरती असं फार मोठं संकट आलं आहे आणि संकटाच्या काळी जर आपला मित्र आपल्याला सोडून जात नसेल, संकटाच्या काळी जर मित्र सोडून जात नसेल, मनुष्य संकटाच्या काळी सोडून का जातो? कुठल्या कारणाने संकटाच्या काळी सोडून जातो? का जातो? एकतर भीतीने जात असतो किंवा भीती मी स्वतःचा जीव वाचवला पाहिजे एका गोष्टीमुळे. दुसरी गोष्ट म्हणजे माझी इज्जत किंवा माझा सन्मान सुद्धा कमी होऊ नये यासाठी सुद्धा. एक उदाहरण सांगतो मला वर्तमान काळामध्ये की मनुष्य म्हणजे कधी कधी मनुष्याच्या मनामध्ये अज्ञान असल्यामुळे, हे सगळ्या गोष्टी अज्ञानामुळे घडत असतात, कारण मनुष्य त्या सत्यतेला स्वीकारत नाही. भगवंत असे म्हणतात की प्रत्येक गोष्ट जी जी सत्य आहे म्हणजे त्या गोष्टीमध्ये असणारी जी सत्यता आहे त्या सत्यतेला स्वीकारलं पाहिजे. एकदा काय झालं की दोन मित्र एका दुसऱ्या गावी जात असताना म्हणजे टू व्हीलरने जात असतात आणि टू व्हीलरने गेल्यानंतर म्हणजे नवीन नवीन त्यांनी ती गाडी घेतलेली असते आणि नवीन नवीन गाडी घेतल्यानंतर एक गाडीचा वेगळा आनंद असतो आणि त्यामध्ये एकाला खूप चांगल्या प्रकारची गाडी चालवता येते, दुसऱ्याला काही विशेष चांगल्या प्रकारची गाडी चालवता येत नाही, पण तरी सुद्धा तो गाडी चालवत असतो. गाडी चालवत असताना जेव्हा दुसऱ्या गावामध्ये किंवा समजून घ्या आपल्या आप्तेष्टांकडे नातेवाईकांकडे जात असताना तो गाडी घेऊन जातो. आता गाडी चालवत नेत असताना त्याला असं वाटतं की बा आपण गाडी चालवत आहोत आणि थोडंसं म्हणजे चांगलं एक मी गाडी चालवत आहे अशा प्रकारची भावना मनामध्ये असल्यामुळे तो गाडी चालवत असतो. आणि गाडी चालवत असताना म्हणजे हा पाठीमागचा जो असतो की जो चांगली गाडी चालवतो त्यांना म्हणतो की आता माझ्याकडे गाडी दे, तर तो म्हणतो नाही मी चालवतो, कारण त्याला असं वाटतं की मी चालवतो असं दिसलं पाहिजे लोकांना. कधी कधी दाखवण्यासाठी सुद्धा मनुष्य एखादं कर्म करत असतो आणि मग तो गाडी चालवतो. योगायोगाने असं होतं की ज्या घरी ते जाणार असतात त्या घराच्या समोर गेल्याबरोबर त्यांची गाडी पडते. म्हणजे इथपर्यंत पूर्ण प्रवास ते अत्यंत सुखपूर्वक करतात आणि बरोबर घराच्या समोर गेले का त्यांची गाडी पडते. आता गाडी पडल्याबरोबर पाठीमागचा जो म्हणजे मित्र आहे त्याने काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? गाडी उचलायला पाहिजे की नाही? तर तो गाडी उचलत नाही, तो गाडी बिलकुल उचलत नाही आणि तो अशा प्रकारे दाखवतो की मी या गाडीवर आलोच नाही. म्हणजे लगेच म्हणजे स्वतःला सावरतो आणि लगेच तो बाजूला होतो जसं काही मी गाडीवरून पडलो नाही आणि मग तो गाडी उचलतो. तर मग गाडी पडल्यामुळे बाकीचे लोक येतात, तर इथे तो गाडी का उचलत नाही? त्याला असं वाटतं की माझा इथे आता अपमान होणार आहे, एकदा माझा इथे अपमान होणार आहे. परंतु वास्तविक पाहता अपमान ऑलरेडी झालेलाच आहे ना. म्हणजे गाडीवर कोण आलं? गाडीवर दोघं सुद्धा आले, गाडी सुद्धा पडली. जर गाडीवर दोघं आले, गाडी पडली, तर मग दोघांचाही अपमान तर होणारच आहे. भलेही समजून घ्या याने स्वतःला सावरला आणि बाजूला झाल्यामुळे कोणी बघितलं नाही, ऐक ना, म्हणजे त्याला असं वाटतं की मला कोणी बघितलं नाही आहे. परंतु छोटीशी घटना आहे की नाही, म्हणजे एकदम साधी घटना आहे, परंतु
जो गाडी उचलत होता त्याच्या मनाची मानसिकता काय असेल? त्याला जर असं वाटेल ना किंवा पल्लो तर दोघही आहे, याने गाडी माझ्यासोबत उचलायला पाहिजे होती. जर याने जर गाडी उचलली असती तर मला म्हणजे जो माझा जो अपमान झाला किंवा मला हिंमत आली असते की ठीक आहे बा दोघेही पडलो काय हरकत नाही आहे, परंतु त्याने गाडी न उचलल्यामुळे याला अधिक जास्त दुःख होते, याला अधिक दुःख होते. आणि दुःख झाल्यामुळे हा मग विचार करू लागतो की जर समजून घ्या, म्हणजे बघा मनुष्याच्या जीवनामध्ये छोटे छोटे प्रसंग असतात, परंतु छोट्या छोट्या प्रसंगावरून मनुष्य खूप काही धडा घेत असतो. आणि मग तो व्यक्ती विचार करतो की जर साधं छोटस संकट माझ्या जीवनामध्ये आलं, या छोट्याशा संकटामध्ये ज्याला मी जिवलग मित्र समजतो, ज्याच्या मी सोबत राहतो, ज्याच्या सहवासामध्ये राहतो आणि अनेक वेळा आम्ही सोबत म्हणजे अनेक वेळा कुठेही सोबत जातो, अशा प्रकारचा व्यक्ती जर या छोट्याशा संकटामध्ये जर आपल्याला एकटा सोडून जात असेल तर अशा प्रकारचा व्यक्ती मोठं संकट आल्यानंतर याच्याकडून काय अपेक्षा करावी की आपल्याला तो मदत करेल? मदत तो करू शकणार नाही. जर छोट्याशा घटनेमध्ये जर तो मदत करू शकत नाही तर मोठा प्रसंग आल्यानंतर तो कधीही मदत करणार नाही आहे. आणि त्याला असं वाटतं की अशा व्यक्तींसोबत मित्रत्व करण्यापेक्षा आपण एकट्याने सहवास केलेला कधीही चांगल्या प्रकारचा आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये अगदी छोटीशी घटना असते, जसं आपण लहानपणापासून ऐकत आलो बघा, ती अस्वलाची आहे की नाही घटना, की दोन मित्र असतात, जंगलामध्ये जातात आणि जंगलामध्ये गेल्यानंतर फिरत असताना एक अस्वल येतो आणि अस्वल आल्यानंतर एकाला झाडावरती चढता येतं, दुसऱ्याला एका झाडावर चढता येत नाही. ज्याला झाडावरती चढता येतं ते लगेच अस्वलाला पाहिल्याबरोबर झाडावरती चढून जातो आणि दुसरा जो असतो त्याला काय झाडावर चढता येत नाही, त्याला पर्याय नसतो तर तो जमिनीवरती झोपून राहतो. आणि झोपून राहिल्यानंतर अस्वल त्याच्या जवळ येतो, जवळ आल्यानंतर त्याच्या कानाजवळ तो येतो आणि थोड्या वेळाने तो निघून जातो. हा झाडावरचा म्हणजे मुलगा मित्र खाली उतरतो आणि त्यांना म्हणतो की अस्वलाने तुला काय सांगितलं, अस्वलाने तुला म्हणजे काय सांगितलं? तर तो म्हणतो अस्वल मला असं म्हणाला की जो मित्र संकट काळी तुला सोडून जातो अशा मित्रांसोबत तू संगती करू नको. वास्तविक त्याने काय सांगलं होतं का? त्याने काही सांगलं नव्हतं. आता हा जो खाली मुलगा होता तो हुशार होता, तो बुद्धिवान होता, त्याने अशा प्रकारचा अभिनय केला, मी मृत्यूला प्राप्त झालो. त्याने स्वतःच्या श्वासाला रोखून धरलं आणि असं पडून राहिला, त्याने कुठल्या प्रकारची हालचाल केली नाही. आणि प्राण्याचा स्वभाव धर्म आहे, प्राण्याचा मुक्या प्राण्याचा स्वभाव धर्म आहे, जर त्याला प्रतिक्रिया जर दिली, साप कधी चावत नाही, साप कधीही चावत नाही. जर सापाला असं वाटलं की मला याच्यापासून संकट आहे तेव्हा स्वतःची सुरक्षा करण्यासाठी साप चावत असतो. जर रस्त्याने जाणारा साप जर असेल तर तो कधीही मनुष्याच्या अंगावर सुद्धा येत नाही, मनुष्याला चावत सुद्धा नाही. जर त्याच्या अंगावरती जर पाय पडला असेल तर तो मात्र दंश करतो. म्हणजे प्राण्याचा तो स्वभाव गुण आहे. जसं मुंग्या, साधी गोष्ट आहे ना, मुंग्या जर रस्त्याने चालल्या, समजून घ्या एका लाईनीत जर चालल्या तर त्या चावत नाहीत, पण तिथे जर आपण त्यांच्यावरती पाय जर दिला तर मुंग्या मात्र 100% आपल्याला चावतात. ऐकलं, म्हणजे हा स्वभाव धर्म आहे. आणि तो जाणतो, तो पडून राहतो. अस्वलाला असं वाटतं की हा तर मृत पावलेला आहे आणि अस्वल त्या ठिकाणी निघून जातो. परंतु हा हुशार असल्या कारणाने चनाक्षपणे त्याला उत्तर देतो की अस्वलाने मला सांगितलं संकट काळामध्ये जो मित्र आपल्याला सोडून जातो त्या मित्रावरती आपण कधी विश्वास ठेवू नये आणि त्यांच्यासोबत संगती सुद्धा करू नये. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जे संकट येत असतात त्या संकट काळामध्ये लोक असं म्हणतात ना, व्यवहारामध्ये असं आपण म्हणतो, काही लोकांचा स्वभाव असतो जखमेवरती मीठ चोळणे. जखमेवरती मीठ चोळणे म्हणजे हा स्वभाव खरं तर हे सर्वात जास्त लागू होणारं जर सूत्र कोणाला असेल तर ते म्हणजे मित्राला असते. कारण आपल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी कोणाला माहित असतात? आपल्या जो जवळचा असतो, ज्याला आपण मित्र म्हणतो, ज्याला आपण आपलं म्हणतो, ऐक ना, त्याला आपण काही आपल्या अगदी म्हणजे ज्याला गुप्त गोष्टी म्हणू शकतो आपण, किंवा अंतर गोष्टी म्हणू शकतो, किंवा न सांगणाऱ्या गोष्टी म्हणू शकतो, अशा प्रकारच्या गोष्टी
त्या व्यक्तीला आपण सांगू शकतो, परंतु त्याच्यासोबत जर आपलं थोडंसं वैर झालं असेल, काही वाद झाला असेल, तर त्या गोष्टी मात्र तो उपनत त्या ठिकाणी निघत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मित्रत्व करत असताना अशा प्रकारच्या व्यक्तींचा जो स्वभाव आहे, कारण स्वभाव हा एका दिवसामध्ये आपण ओळखत नाही, स्वभाव हा काही क्षणामध्ये आपण ओळखत नाही. एखादा मनुष्य जसं कालच मी सांगितलं सप्त जटिल सुत्त यंतेरामध्ये, त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वपूर्ण सांगितल्या भगवंताने. भगवंत असे म्हणतात की मनुष्याचा जो व्यवहार आहे, ऐक ना, मनुष्याचा जो व्यवहार आहे, तर मनुष्याचा व्यवहार कसा आहे हे सहज पाहिल्या आपण ओळखू शकत नाही. तो मनुष्य चांगला आहे वाईट आहे पाहता क्षणी आपण त्याला काही ओळखू शकत नाही. एखादा मनुष्य म्हणजे इमानदार आहे हे पाहता क्षणी आपण त्याला ओळखू शकत नाही की हा मनुष्य इमानदार आहे किंवा काय आहे. एखादा मनुष्य ज्ञानी आहे, त्या मनुष्याला पाहिल्या आपण ओळखू शकत नाही. एखाद्या मनुष्यासोबत दीर्घकाळापर्यंत जर आपण चर्चा केली, चर्चा विनिमय केला, तर आपण सांगू शकतो हा व्यक्ती ज्ञानी आहे, हा प्रज्ञावान आहे. एखादा व्यक्ती त्याच्यावरती आपण विश्वास अनेक प्रकारचे कार्य करत असेल, तर आपण सांगू शकतो की हा व्यक्ती इमानदार आहे. आपण अनेक दिवस त्याच्या सहवासामध्ये राहत असेल, तर आपण सांगू शकतो की त्याचा व्यवहार आहे. म्हणजे पाहता क्षणी आपण कोणावरती विश्वास सुद्धा ठेवू नये, पाहता क्षणी त्याच्या स्वभावाबद्दल सुद्धा बोलू नये, पाहता क्षणी त्याच्या व्यवहाराबद्दल सुद्धा बोलू नये, पाहता क्षणी त्याच्या प्रज्ञेबद्दल सुद्धा बोलू नये, किंवा पाहता क्षणी त्याच्या इमानदारीवर सुद्धा आपण बोलू नये. कारण पाहता क्षणी आपण अंदाज लावू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात मित्रत्व करत असताना अगदी सहजच आपण मित्रत्व नाही केलं पाहिजे, तर दीर्घकाळ एखाद्या मनुष्याच्या सहवासामध्ये आपण दीर्घकाळापर्यंत जर वास्तव्य करत असेल, दीर्घकाळापर्यंत जर आपण राहत असेल, तर तशाच प्रकारच्या व्यक्तींसोबत आपण मित्रत्व केलं पाहिजे, अन्यथा आपण मित्रत्व करू नये. आणि तोच व्यक्ती, जो व्यक्ती दीर्घकाळ आपल्या सहवासामध्ये राहतो आणि दीर्घकाळ आपल्या सहवासामध्ये राहिल्यानंतर तो व्यक्ती वेळोवेळी आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, आपल्याला संकटकाळी कधी सोडून जात नाही, आपल्या धनसंपत्तीचं संरक्षण करतो, सुरक्षा करतो, तर अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत आपण मित्रत्व केलं पाहिजे. कारण तोच व्यक्ती आपल्यावरती अशा प्रकारची अनुकंपा करत असतो. भगवंत असे म्हणतात की 5 प्रकाराने आपण जर आपल्या मित्राची सेवा केली, तर ही 4थ्या प्रकारची अनुकंपा आपला मित्र आपल्यावरती करत असतो. आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संकट उत्पन्न होत असेल, तेव्हा त्या संकटामध्ये आपल्याला कधी सोडून तो जात नाही, आणि संकटामध्ये तो सदा सर्व काळ आपल्या सोबत असतो. आणि तो म्हणतो की हरकत नाही आहे, हे संकट तुझ्या जीवनामध्ये आलं तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे, आपण दोघे मिळून या संकटाला दूर सारू, असा वक्तव्य करणारा किंवा अशा स्वभावाचा मित्र आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि 4थ्या प्रकारची अनुकंपा आपल्या मित्रावरती हा मनुष्य करू शकतो. त्यानंतर शेवटचं आणि 5वं आहे, त्याच्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये सुद्धा सद्भावना त्या ठिकाणी तो बाळगत असतो. म्हणजे परिवार आहे, त्याच्या संबंधामध्ये तर तो नेहमी सद्भावना बाळगतोच, त्याच्यासोबत तर त्याचा चांगला व्यवहार असतो, परंतु त्याचा जो परिवार आहे, तर परिवाराच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याच्या मनामध्ये करुणा असते, सद्भावना असते, प्रेमभावना असते. आणि ती प्रेमभावना असल्यामुळे मित्राचं जे कुटुंब आहे ते अगदी आपलं स्वतःचं कुटुंब आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतो, तशाच प्रकारे आपण आपल्या मित्राच्या कुटुंबाची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. आणि जर घेत असेल तरच खऱ्या अर्थाने तो मित्रत्व करण्याच्या आपल्या योग्यतेचा आहे, किंवा आपण जी सेवा करतोय तर 5व्या प्रकारची अनुकंपा आपला मित्र आपल्यावरती करत असतो. परंतु व्यवहारामध्ये बघा, आपण अनेक असे उदाहरण बघतो, मित्रत्वाच्या नात्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारणामुळे त्या ठिकाणी वैरत्व निर्माण होते, वाद निर्माण होतो, भांडण निर्माण होते, तंटा निर्माण होतो, आणि अगदी एकमेकांपासून अगदी कोसो दूर जाणारे मित्र सुद्धा आपण पाहत असतो. मित्रत्वाचं जे नातं आहे, जे भगवंताने सांगितलं आहे, किंवा भगवंताच्या सिद्धांताला अनुसरून मित्रत्वाची जी लक्षणे भगवंताने सांगितले आहे, तर आज वर्तमान काळामध्ये फार क्वचित, जसं उंबराच्या झाडावरती क्वचित काळी आणि क्वचित स्थळी आपल्याला फूल पाहायला मिळतं,
अगदी तशा प्रकारे सध्याच्या घडीला भगवंताने सांगितलेले जे मित्राचे लक्षण आहे किंवा मित्र व आपल्या मित्रांची जी सेवा करतो तशा प्रकारची सेवा करणे आणि तो मित्र आपल्यावरती 5 प्रकारची अनुकंपा करतो, ही अनुकंपा करणे हे मात्र सध्याच्या वर्तमान काळामध्ये दुर्मिळता आपल्याला पाहायला मिळते. विश्वासघात करणे हा वर्तमान काळामध्ये म्हणजे मनुष्यांचा स्वभाव बनलेला आहे. एकमेकांच्या प्रती सद्भावना बाळगणे, एकमेकांच्या प्रती प्रेम भावना बाळगणे नाही असं नाही आहे. कारण भगवंताचा जो सिद्धांत असतो तो वर्तमान काळामध्ये म्हणजे सदा सर्व काळ लागू पडणारा असतो. भूतकाळामध्ये सुद्धा तो लागू पडणारा असतो, वर्तमान काळामध्ये सुद्धा तो लागू पडणारा असतो आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तो लागू पडणारा असतो. परंतु याची जी संख्या आहे ती संख्या मात्र अगदी बोटावरती मोजण्यासारखी आपल्याला पाहायला मिळत असते. परंतु खऱ्या अर्थाने मनुष्याला जर नातेसंबंध जर टिकवायचे असतील, मित्रत्व जर टिकवायचं असेल तर अशा प्रकारच्या भगवंताने सांगितलेले जे सद्गुण आहे, सिगालला भगवंत असे म्हणतात कारण त्याला असंख्य मित्र असतात. तो म्हणजे अत्यंत धनवान कुळात जन्मलेला असतो आणि अत्यंत धनवान कुळामध्ये असल्या कारणाने त्याला असंख्य असे मित्र असतात आणि भगवंत त्याला समजावून सांगत असतात, सिगाल जर तुला उत्तर दिशेची जर पूजा करायची असेल तर तू अशा प्रकारे तुझ्या मित्राची तू पूजा कर. तुझ्या मित्राची जर तू 5 प्रकारे जर पूजा केली असेल तर तुझे सर्वच्या सर्व मित्र तुझ्या परिवारावरती तुझ्यावरती या 5 प्रकारच्या अनुकंपा करत असतात आणि ते मित्र जर तुझ्यावरती अनुकंपा करत असतील तर तुझ्या जीवनामध्ये उत्पन्न होणार जे काही दुःख आहे या दुःखाला नष्ट करण्यासाठी तू स्वतः तर सक्षम होऊ शकतो, परंतु तुझे मित्र सुद्धा तुला त्या ठिकाणी सहाय्य करू शकतात. अशा प्रकारे भगवंत सिगालला त्या ठिकाणी मित्रत्वाच्या लक्षणाच्या संदर्भामध्ये उपदेश करत असतात. दक्षिण दिशा आपण पूर्व दिशा बघितली, आपण दक्षिण दिशा बघितली, आपण पश्चिम दिशा बघितली, आपण आज या ठिकाणी उत्तर दिशा बघितली. आता उद्याच्या भागामध्ये खालची दिशा आणि वरची दिशा म्हणजे खालची दिशा कशाला म्हटलं आहे आणि वरची दिशा कशाला म्हटलं आहे या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण करूया. आजच्या मंगलमय प्रसंगी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.